आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं खरेदी केलेला 50 कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई। जामनगरच्या लग्नाला ज्या विमानाने गेले ते विमान अदानींचं। फिरायला अदानींचं विमान चालतं, पण त्यांनी हाती घेतलेला प्रकल्पाला विरोध। या प्रवृत्तीमुळे सर्वांचाच तोटा। उदय सामंत यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजप आणि चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीमध्ये पुन्हा युतीची शक्यता। शहांनी घेतली नायडू आणि एनडीएत सहभागी जनसेना पक्षाच्या पवन कल्याण यांची भेट। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करू नये। आपल्याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल। नारायण राणेंचा रामदास कदमांना इशारा। मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार। मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले न्यायालयाच्या अधीन राहतील। मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टात प्रकरण प्रलंबित असेल तेव्हा कोर्ट अशाच प्रकारचे निर्देश देत असतं। हायकोर्टाच्या आदेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांनी घट। महिला दिनी मोदींचं गिफ्ट ट्विट करत पंतप्रधान मोदींची घोषणा। राष्ट्रपतींच्या कोट्यातून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करत माहिती आणि सुधा मूर्तींना शुभेच्छाही। अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार। 626 खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना 2016 पासूनची थकबाकी दिली जाणार।